या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीत मोठा वाद निर्माण होऊन विकोपाला गेला आहे। अक्कलकुवा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी यांच्या विरुद्ध महिलेने विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे। आमदार आमशा पाडवी, मुलगा शंकर पाडवी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घरात घुसून मारहाण केली। याबाबत पीडित महिलेने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात सुमारे 9 ते 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे 2 गटात राजकीय वाद पेटला आहे। शिवसेनेचे नवयुक्त आमदार आमशा पाडवी यांच्यावर महिलेने विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप करीत ती थेट अक्कलकुवा पोलीस ठाण्यात पोहोचली। निवडणुका संपल्या, परंतु महायुतीतील वाद अजून मिटला नसल्याचे चित्र यावरून दिसत आहे। नमस्कार। काल अक्कलकुवा येथील सोरापाडा गावामध्ये एक ग्रामपंचायतचे चालू असलेले कामाचे पार्श्वभूमीवर 2 गटामध्ये भांडण झाली आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामध्ये अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर 424 2000/2024 कलम 333 79 74 198 191 190 115 352 आणि 349 त्याचबरोबर ॲट्रॉसिटीची 31 RS प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीची 31 RS कलम असा गुन्हा दाखल करण्यात आला। 9 लोकांविरुद्ध व इतर 9 नॉन अक्यूज्ड आणि इतर लोकांविरुद्ध तसा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर समोरचे जे गट होता त्यांनीसुद्धा त्यांची कंप्लेंटवरून FIR क्रमांक 425/2024 ही दाखल करण्यात आली। त्यामध्ये भारतीय न्याय संहिताचे कलम 74 79 115 पोट कलम 2 352 310 पोट कलम 5 कलम 50 त्याचबरोबर प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी अगेन्स्ट SC/ST कायदा अंतर्गत 31 RS कलम अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला। त्यामध्ये एकूण 12 आरोपी व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे आणि तपास सध्या सुरू आहे। घटनेचे जे आतापर्यंत झालेली चौकशीमध्ये असे निष्पन्न होतो की तिथे जे ग्रामपंचायतचा चालू ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन वर्क होता त्यामुळे 2 व्यक्तींविरुद्ध मध्ये झालेला जे काही वादविवाद आहे आणि त्यानंतर त्या प्रकरणामध्ये अजून कॉम्प्लिकेशन होऊन दोन्ही गटामध्ये हा भांडण झाला आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारी